मुंबईच्या हॉटेलमध्ये मिळणारी दाल गोश्त ही रेसिपी सगळीकडेच आवडीने खाल्ली जाते। या रेसिपीचा संबंध अगदी मुघल काळापासून आपल्याशी आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये दाल गोश्त ही रेसिपी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग होणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया। दाल गोश्त बनवण्यासाठी साधारण 1 किलो मटण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये आता सुरुवातीला अर्धा चमचा मीठ मी टाकणार आहे। त्यानंतर 2 चमचे आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, मटन मसाला, तुम्ही यामध्ये घरगुती गरम मसाला सुद्धा टाकू शकता, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने पावडर। हे सर्व मसाले टाकून सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कमीत कमी 2 तासासाठी हे मटण मॅरिनेशनसाठी आता ठेवायचं आहे। या रेसिपीसाठी चण्याची डाळ मी वापरणार आहे। चण्याची डाळ स्वच्छ धुवून निदान 1 तास तरी भिजत ठेवायची आहे। या रेसिपीमध्ये दुधी भोपळा तर येणारच, तर दुधी भोपळा धुवून मी कापणार आहे। त्यासोबत लागणारे इतर पदार्थ म्हणजे कांदा आणि मिरच्या मी कापून घेणार आहे। आता मी सुरुवातीला किमान तासभर भिजवलेली डाळ घेतलेली आहे। भिजवल्याने ही डाळ छान मऊ शिजेल। त्यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तेल टाकून कुकरमध्ये 3 शिट्ट्या मी घेणार आहे। नंतर दुधी टाकून पुन्हा 1 शिट्टी मी घेणार आहे। आता मटणाची तयारी करायची आहे। तर मटण चांगलं 2 तासभर मी मॅरिनेट करत ठेवलं होतं। तर या आता मटणामध्ये हे जे काही मसाले होते ते छानपैकी मुरलेले आहेत। तर आता हे मटण मी कुकरमध्ये शिजवणार आहे। तर कुकर गरम झाल्यावर 4 ते 5 पळी तेल मी टाकणार आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर तमालपत्र, दालचिनी हे खडे मसाले मी टाकणार आहे। त्यानंतर 3 ते 4 मोठे उभे कापलेले कांदे टाकून कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे। कांदा मऊ झाल्यावर आता मटण टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून या मटणाच्या 3 ते 4 कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत। मटण चांगलं शिजल्यावर आता दुधी आणि चण्याची डाळ मी या मटणामध्ये मिक्स करून आणखी 10 मिनिटं चांगलं वाफवणार आहे। खरं म्हणजे दाल गोश्त ही रेसिपी थोडा वेळ घेऊन बनवायची रेसिपी आहे। तर या रेसिपीमध्ये खूप सारे मसाले हे येतातच। तर आता या रेसिपीमध्ये टाकण्यासाठी एक आणखी मसाला मी बनवणार आहे। तर या मसाल्यासाठी बडीशेप, काळी मिरी, अख्खे धने आणि कसुरी मेथी मी घेणार आहे। हे सर्व खडे मसाले मी अगदी थोडेसे भाजून घेणार आहे। भाजल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। आता हा मसाला या दाल गोश्तमध्ये मी चमचाभर टाकणार आहे। तुम्ही हा उरलेला मसाला इतर भाज्यांमध्ये वापरू शकता। मसाला टाकून आता हे मटण पुन्हा 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। सगळेजण दाल गोश्त आपापल्या परीने बनवतात। आता ही डिश तयार आहे। त्यावर काही जण शेवटी फोडणी देतात। मी मात्र अशीच गरमागरम सर्व करणार आहे। त्यावर सजावटीसाठी कोथिंबीर टाकून सजवणार आहे। आज मी बनवलेली दाल गोश्त ही रेसिपी खाताना फार टेस्टी लागते। मसाल्यांमध्ये मुरलेलं मऊ लुसलुशीत शिजलेलं मटण खाताना फार मजा येते।
खाताना ही डिश तुम्ही भाकरी, चपाती, रोटी, नान किंवा अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकता। एकदा तरी बनवून खावी अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात राहा, खुश राहा आणि आनंदी राहा। धन्यवाद।